नमस्कार सर्वांना, नंदिनीज किचन चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर मी आज नवीन व्हिडिओ रेसिपी घेऊन आले। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्स नक्कीच करा। तर इथे मी घेतलाय मैदा आणि मोहन केले कडकडीत असं गरम आणि ते टाकून चमच्याच्या साहाय्याने फिरवून घेतलंय। तर हाताला चटके लागू नये म्हणून चमच्यानंच अगोदर फिरवायचं, नंतर मग आपल्या हाताने हाताने चोळून हे करून घ्यायचं। तर इथे घेतले मी 3 गोळे तयार करून घेतले आणि त्याच्यात टाकते हिरवा कलर। अशा चटाई करंजी करणार आहे। तर गौरी गणपतीसाठी स्पेशल अशी चटाई करंजी नक्कीच करून बघा। तर हे बघा, इथे हिरवा कलर मिक्स केलाय आणि आता दुसरा पण केशरी कलर असा करणार आहे। तर हे बघा, 3 प्रकारचे 3 कलर केलेत आणि पातळ अशी चपाती लाटून घ्यायची, जेणेकरून दाट लाटायची नाही। तर मस्त अशी चवदार आणि खमंग आणि कुरकुरीत होते बारीक पातळ लाटल्याच्या नंतर। तर इथे मी या पद्धतीने बारीक लाटून घेतली पातळ। आता मी शेंद्री कलरची पण लाटून घेतली आणि आता हिरव्या कलरची पण अशी मस्त अशी पातळ लाटून घेते। आणि चटाईची करंजी करायची खूपच मेहनत आहे आणि एकदम असं सावकाश करणं पडते, जास्त गडबडीत करणं पडत नाही। तर इथे मी आता बारीक अशा कट करून घेते उभ्या। तर हे बघा, इथे मी अशा कापण्या उभ्या कट करून घेते चाकूच्या सहाय्याने। तर इथे मी कट करून घेते आता। तर हिरव्या कलरच्या पण कट केल्यात। तर आता मी इथे जे कट केलं ते आता एका ताटामध्ये काढून घेते। तर आता इथे मी सगळं कट केलं आणि एक जे पांढऱ्या कलरची होती तर ती खाली अशी टाकून दिली आणि जशा पुरतीन तशा त्या पद्धतीने हिरवे पूर्ण अशा टाकून घ्यायचे एक एक आणि एकदम शांत मनाने करायचे। तर हे बघा, खूप मेहनत आहे चटईच्या करंजी, पण एकदा जर करायला लागलं ना नक्कीच तुम्हाला पण येईल। तर इथे झाले अशा पूर्ण चटाईच्या पद्धतीने करंजीचं। तर हे बघा, आणि आपला जो नेहमीचा साचा असतो त्या साच्यामध्ये अशा टाकून द्यायचा आणि नेहमी आपण जसं करंजीमध्ये जे भाकूर करतो त्याच पद्धतीने करायचा। तर त्याच पद्धतीने मी पण केला आणि आता अशा कड्या दाबून घेऊन साच्याच्या अशा कडा जाम दाबायच्या, जेणेकरून आपली करंजी तेलात टाकता वेळेस अशी फुटायला नाही पाहिजे म्हणून। तर हे बघा, किती छान आणि मस्त झालं आणि असे टम्म झालेले आहेत। आता इथे मी बाजूला कढईमध्ये गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं। चांगलं तेल गरम झालं आणि मी ह्या पद्धतीने टाकून दिल्या। तर मस्त अशा छान करंज्या झाल्या। तर तुम्ही नक्कीच करून बघा। तर इथे मस्त अशा छान तळ्या गेल्यात। तर इथे झाल्यात आता करंजी तयार आणि मस्त अशा 2 प्रकारच्या केल्यात आणि हा 2 आहे ते डायरेक्ट हिरवी आणि शेंद्री कली। तर चला मग